आणि यावर छान बदाम पिस्त्याचे काप. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. दरवर्षी उन्हाळा येतो, दरवर्षी पावसाळा येतो, दरवर्षी हिवाळा येतो. सगळे ऋतू, सगळे सण दरवर्षी येतात. पण आपण मंडळीनं प्रत्येक वर्षी जो सण येतो नव्याने साजरा करण्याचा उत्साह आपल्यामध्ये असतो. आणि आता श्रावण आला, मग श्रावणाचे उपवास आले, तेवढाच उत्साहाने आपण हे उपवास साजरे करत असतो, सण साजरे करत असतो. तर आजचा श्रावणाच्या निमित्ताने एक छान खिरीचा प्रकार आपल्याला करायचा आहे. आणि खीर पौष्टिक आहे, म्हणजे जे कोणी डाएट करणार असतील त्यांनासुद्धा ही खीर चालू शकते. त्याच्यात आपण राजगिरा वापरणार आहे. अजून 2 आयटम आहेत, सगळे सांगणार नाही, किचनमध्ये या. यासाठी भगर आपल्याला साधारण 1 वाटीभर राजगिरा, राजगिरा आणि भगर साधारण 1-1 वाटी घेऊन आपण स्वच्छ धुवून काढू. राजगिरा आणि भगर आपण दोन्ही समप्रमाणात म्हणजे 1-1 वाटी घेतलेला आहे. त्याला स्वच्छ धुवून आता आपण शिजायला ठेवू. यामध्ये साधारण 2 चमचे तूप, दूध, पाणी 1 कप. आता तुम्ही पाहिलं असेल की 1 वाटी राजगिरा आणि 1 वाटी भगर एकत्र करून त्यामध्ये आपण 1 कप पाणी आणि 1 कप दूध घालून त्याला 2 शिट्ट्या शिजवायच्या. आणि हे शिजताय तोपर्यंत आपल्याला रताळ असतं की नाही, रताळ, तर ते किसून म्हणजे पहिले सोलून घ्यायचं आणि मग किसायचं करतो. अशा पद्धतीने शिजल्यानंतर एका भांड्यात आपण काढून घेऊ. यामध्ये पुन्हा आपण 1 ग्लास दूध घालायचं. म्हणजे जेवढी खीर आपल्याला पातळ हवी तेवढं आपण दूध आपण घालूयात. हे एकत्र करू. आणि रताळ्याचा किस, याला तर पुन्हा आपण एकत्र शिजवूयात. जेवढं पातळ हवं तेवढं छान यामध्ये दूध घालायचं आणि पुन्हा यात थोडंसं शिजवून घ्यायचं एकत्र. बघा निसर्गाची काय किमया आहे. हे राजगिरे जे आहेत ते छान असे मोत्यासारखे दिसतात बघा. यात आता चवीनुसार साखर, त्यानंतर वेलची पूड आणि केशर. साधारण अशा पद्धतीने हे तयार होतं. एवढी घट्ट ही खीर असावी. आणि नंतर याला छान सर्व करू आपण. आणि यावर छान बदाम पिस्त्याचे काप. तर अशा पद्धतीने मला खूप हसू येतं नेहमी की उपवास म्हणतात, पण आमच्या इथे चेवणे म्हणतात. चेवणे म्हणजे काय की नखरे वेगवेगळे. उपवास आहे तर उपवास करा ना, काहीच खाऊ नका, लंघन करा. पण असं नाही, अमुक एक पदार्थ उपवासाच्या दिवशी खायचा, तमुक एक पदार्थ उपवासाच्या दिवशी नाही खायचा. हे सगळं आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे, शास्त्रात लिहिलेलं आहे वगैरे वगैरे. तसं सगळं पटतं, पण काही काही पटतही नाही. पण करावं तर लागतं. मजा येते करताना. नवीन नवीन पदार्थांचे शोध लागतात. आणि असाच आज मग हा पदार्थ खीर आणि पुरी. आता तुम्ही म्हणा पुरी चालते का उपवासाला? आवाज चालते ना. याच्यामध्ये राजगिरा घाला, याच्यामध्ये शिंगाड्याचं पीठ घाला आणि हे पुरी बनवा. तर ही पुरी
आणि ही खीर अप्रतिम असा बेत आहे. उपवासाच्या दिवशी सुद्धा कोणी जर जेवायला बोलावलं तुम्हाला, बिंदास जा आणि पाहत राहा मस्त रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुरी आणि खीर.